आज या ठिकाणी कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये शेतकऱ्यांच्या व समाजाच्या 8 ते 10 मागण्या घेऊन उपोषणाला सुरुवात केली आहे। वास्तविक पाहता ह्या मागण्या आमच्या नाहीतच आहेत। सरकारनेच आम्हाला निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते, निवडणुकीमध्ये मतदान मतं द्या, आम्ही तुमचा सातारा कोरा करू, असं 3 वेळा फडणवीस साहेब स्वतः बोलले। आमचं म्हणणं की एकदा तरी करा। आत्ता जी कर्जमाफी केली आहे ती कर्जमाफी म्हणजे फसवी कर्जमाफी आहे, याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही। फक्त पीक कर्जाची 2 लाखापर्यंत माफी त्यांनी केली आणि वास्तविक पाहता 80% शेतकरी पीक कर्ज हे नवजून करतात, म्हणजे थकबाकीच जात नाहीत। म्हणून आम्ही त्यांना म्हणलं की ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफी मिळाली नाही, कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण 7/12 कोरा करा, अशी आमची मागणी आहे। चालू बाकी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या, अशी आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी अशी आहे की साधारण संपूर्ण देशामध्ये हर घर जल सुद्धा आमची मागणी नाही, आम्ही स्कीमा मागितल्याच नव्हत्या। केंद्र सरकारनेच ह्या स्कीमा गावागावांना दिल्या। आता ह्या 4 वर्षापूर्वी स्कीमा दिल्या, 2 वर्षापर्यंत काम पूर्ण करावं असं त्याची मुदत होती। 2 वर्ष संपूर्ण 2 वर्ष झाली तरी काम पूर्ण होत नाही। त्यामुळे तुम्ही दिलेली कामच पूर्ण करा, तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा, अशा आम्ही 8 ते 10 मागण्या घेऊन बसलो आहोत। स्थानिक गावातला एक मुद्दा आहे, आमच्या कानगावमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वी सिमेंट कंपन्या स्थापन झाल्या। सुरुवातीला त्या कंपन्या बऱ्यापैकी चालू होत्या, CSR फंड असेल किंवा टॅक्स असेल त्या देत होत्या। म्हणून आत्ता सध्या देशामध्ये 60 ते 70% अदानी समूहाने सिमेंट कंपन्या ओव्हरटेक केलेल्या आहेत। आणि आत्ता होतं आहे काय, सिमेंट कंपनीचं प्रदूषण वाढलं आहे, तो मुद्दा आम्ही सभागृहामध्ये मांडला आहे। प्रदूषण मंत्रिमंडळाने तो मान्य केला आहे। अद्यापही कंपनीने त्यामध्ये सुधारणा केली नाही। स्थानिक ग्रामपंचायत दोन्ही कंपनीने परमिशन घेतली नाही। आमचं म्हणणं आहे की आम्ही 2 बाजू मांडतोय, एका बाजूला कंपनी बंद करा, दुसऱ्या बाजूला आम्ही म्हणतो की NOC घ्या। NOC घ्यायचा अर्थ काय होतो की तुम्ही ग्रामपंचायत लिगली NOC घ्या, NOC घ्या तरी करार करा की आम्हाला CSR फंड गावाला देणार किती, तुमची जेवढी जागा वापरत आहेत ती पट्टी देणार किती, टॅक्स देणार किती, स्थानिक भूमिपत्राला तुम्ही टोपी देणार कशी, परमनंट करणार का नाही, का फक्त वर टेम्पररी वापरणार, अशी ह्या आमच्या गावातल्या युवकांच्या ग्रामपंचायतीच्या विकासाच्या माध्यमासाठी आम्ही त्यांना NOC देत आहोत। परंतु ते प्रोसेस थांबवत नाहीत, ओव्हरलोड वाहतूक थांबवत नाहीत, रस्त्याचे डागडुजी करत नाहीत। म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। अगदी बरोबर आहे, एकतर औद्योगिक कंपनीमुळं पोल्युशन होतंच, सगळ्यात जगात होतं, त्यातल्या त्यात सिमेंट कंपनीमुळे जास्त पोल्युशन होतं। सगळ्यात जास्त पोल्युशन निर्माण करणाऱ्या सिमेंट कंपन्या आहेत। त्याची धूळ मानवाच्या आरोग्याला घातक आहे, पाण्यात गेली तर पाण्याला घातक आहे, हवेत गेली तर शेतीला घातक आहे। परंतु झालं काय, आमच्या कानगावच्या ग्रामपंचायतीने पहिली पेन्ना सिमेंट कंपनी आली, ज्याला आता अदानीमध्ये नामांतरित केलं आहे, त्या कंपनीला ठराव घेऊन विरोध केला होता। कानगाव ग्रामस्थांनी सिमेंट कंपनीला ग्रामसभा घेऊन ठराव करून विरोध केला होता। पण झालं काय, त्यावेळेस राजकीय दबाव आल्यामुळं तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री, याचं नाव घेत नाहीत, घटना होऊन गेलेल्या आहेत, त्यांच्या दबावामुळं आमच्या ग्रामपंचायत बॉडीवरती दबाव आला आणि त्यांनी घाईघाई दोन्ही कंपनीला NOC दिली। त्यामुळे हे पुढचे प्रश्न निर्माण झाले। दुसरा प्रश्न तुम्ही म्हणताय, आम्ही 11 वर्ष झालं रयत क्रांती तुम्ही भाजपबरोबर आहात, घटक पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम पण करताय। शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी तर असं घोषणा केली की मी पूर्ण कर्जमाफी केली, आणि तरी उपोषणामध्ये तुमचा मुद्दा आहे संघटना म्हणून, ही फसवी आहे का काय आहे ते आता तुमच्याच तोंडून ऐकू आपण। नाही, अगदी बरोबर आहे। आम्हाला सत्तेच्या अगोदर समाज महत्त्वाचा, शेतकरी महत्त्वाचा। सत्ता येते जाते, परंतु समाज तर कायम राहणार आहे। जेव्हा सभागृहामध्ये कर्जमाफीची घोषणा केली, पीक कर्जमाफी, तेव्हाच आम्ही संघटनेवाल्यांनी आमचं मत व्यक्त केलं होतं ही फसवी घोषणा आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही। परंतु लोकांना असं वाटलं की GR आल्यावर कळलं, आणि आज खरं शोकांतिक आहे, कर्जमाफी दिल्यावरती लोक आनंदी व्हायला पाहिजे, परंतु कर्जमाफी केल्यानंतर आपल्या राज्यामध्ये यादीत नाव नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या।
खरोखर ही शेतकऱ्यांची फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही.